जेव्हा अयोध्या शरण येत नाही तेव्हा योद्ध्याला बदनाम केलं जातं. हे वाक्य सध्याच्या राजकारणात चपखल बसतं. सोबतच भाजपची सध्याची राजनीती पाहता जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा योद्ध्याची राजकीय कोंडी करा ही प्रणाली भाजपकडून वापरली जाते असं म्हणायला सध्या हरकत नाही. सांगलीमध्ये सध्या भाजपच्या याच तत्वाचा प्रत्यय येतोय. गेल्या काही कालावधीपूर्वी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली. जयंत पाटलांनी वारंवार या चर्चांचा इन्कार केला. मात्र सध्या सांगलीमध्ये जी काही राजकीय परिस्थिती उद्भवली आहे किंवा निर्माण केली जाते ती पाहता जयंत पाटील हे थोड्या दिवसात जर भाजपमध्ये दिसले तर त्याबाबत कोणाला आश्चर्य वाटायला नको, कारण सातत्यानं भाजपकडून जयंत पाटलांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. पूर्वी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे भाजपचे शिलेदार यासाठी कार्यरत होते, पण सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनामार्फत भाजप पुरेपूरपणे जयंत पाटलांच्या गडीला सुरुंग लावण्यासाठी प्रयत्न करते का असे प्रश्न पडतात. त्यामुळं आता थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपवासी होऊ शकतात अशा कयास राज्याच्या राजकारणात बांधला जातो. त्यामुळे काय सांगतायत सांगलीच्या राजकारणातली गणितं यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चा खूप दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगतायत. मात्र पाटलांनी स्वतः या चर्चेचं वारंवार खंडन केलेलं आहे. असं काही होणार नाही असं त्यांनी म्हटलंय, पण राजकारणात राजकारणाचे विधान करतात. बऱ्याचदा त्याच्या विरोधातली गणितं ही पडद्यामागं घडत असतात. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. जयंत पाटलांनी नुकतीच वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांची ज्यावेळी पाटलांनी भेट घेतली त्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटाचे नेते देखील त्यावेळी तिथे उपस्थित होते. जयंत पाटील यांनी त्यावेळी देखील मी फक्त माझ्या ईश्वरपूर मधल्या कामाच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तटकरे आणि पटेल हे तिथं होते याची मला कल्पना नव्हती असं म्हणत सगळ्या दाव्यांचं खंडन केलं. मात्र जेव्हाही कुठला राजकारणी मी माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी अमुक अमुक नेत्याला भेटलो असं म्हणतात त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातल्या कामांचा विषय सोडून इतर महत्त्वाच्या सर्व विषयांवर चर्चा झालेली असते हे आपण समजून जायचं असतं. जयंत पाटील यांची भेट देखील या नियमाला अपवाद नव्हती. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच जयंत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला देखील गेले होते. हा साधा योगायोग नाहीये. सध्या देशात आणि राज्यामध्ये भाजप सत्तेत आहे. सोबतच भाजप हे फुल फॉर्म मध्ये आहे. भाजपचं एकच तत्व आहे ते म्हणजे 100% भाजप. भाजपनं स्वतः ही गोष्ट लपवलेली नाही आणि ही गोष्ट आता सर्वसामान्यांपासून लपूनही राहिलेली नाहीये. म्हणूनच विरोधात असणाऱ्या व्यक्तींवर आरोप करायचे, त्यांच्या मागे सीबीआय, ईडी अशा संस्थांच्या चौकशींचा ससेमिरा लावायचा आणि त्यांना भाजपमध्ये घेऊन वॉशिंग मशीन मधून काढून त्यांचं कॅरेक्टर कसं चांगलं आहे याची पावती द्यायची हे आपण गेल्या काही दिवसात वारंवार बघत आलो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मग ते अशोक चव्हाण असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा स्वर्गीय अजितदादा. ज्या अजितदादांवर भर सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडी भरून पुरावे आहेत असं म्हणत वल्गना केल्या होत्या, त्याच दादांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी केलेला. त्यामुळे भाजपला सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याच गोष्टीचं वावडं नाहीये हे यावरून सिद्ध होतं. किरीट सोमय्या यांसारखा अकाउंटिंग मधला तज्ज्ञ माणूस देखील यासाठीच काम करत असतात. किरीट सोमय्या चांगले नेत्यांच्या मागे चौकशींचा ससेमिरा लावतात आणि ती व्यक्ती भाजपमध्ये आल्यानंतर तो ससेमिरा थांबतो. हे आपण आजवरचं भाजपचं राजकारण पाहिलेलं आहे. जयंत पाटलांच्या सोबत देखील काही अनुषंगाने हीच गोष्ट केली जाते. जयंत पाटलांचं ज्या सांगलीमध्ये वर्चस्व आहे तिथं ईश्वरपूरमध्ये सगळ्यात जास्त प्रभाव हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा, त्यातही खास करून जयंत पाटलांचा आहे. त्यांच्या मतदारसंघातल्या सहकारी संस्थांवर जयंत पाटलांचा असाच थेट प्रभाव होता. भाजप त्यांना थेट निवडणुकीमध्ये पाडू शकलं नाही. मग त्यासाठी भाजपनं आपला नेहमीचा दुसरा पर्याय शोधला. गोपीचंद पडळकर यांच्या मागणीवरून सांगली बाजार समितीचं त्रिभाजन झालं, ज्याचा थेट फटका बसला तो जयंत पाटलांना. या बाजार समितीवर जे संचालक मंडळ होतं ते जयंत पाटील यांच्या गटाचं होतं. ते संचालक मंडळ बरखास्त झालं आणि हे कुठं ना कुठं जयंत पाटलांना नेस्तनाबूत करण्यासाठीची सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर लगेचच सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या मागे लागलेली चौकशी देखील चर्चेत आली. नाबार्डचा अहवाल गेल्यानंतर आरबीआयनं या बँकेला नोटीस पाठवली. हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एकत्र येत सांगली डीसीसी बँकेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यांनी या बँकेच्या संचालक मंडळावर दोषारोप तर ठेवलेत, सोबतच या बँकेच्या संचालक मंडळानं जाहीर केलेल्या नोकर भरतीवर स्थगिती आणण्याचा प्रयत्न देखील केलेला. पुढे संचालक मंडळ कोर्टात गेलं आणि तिथून
इथून पुढे नोकर भरतीला परवानगी मिळाली ही गोष्ट अलहिदा, पण भाजपनं जिल्हा बँकेवरून जयंत पाटलांचा प्रभाव कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते हे यावरून लक्षात येतं। याच दरम्यान ईश्वरपूरचे नगराध्यक्ष मलगुंडे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांचे सदस्यत्व अतिक्रमणाच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध ठरवले। हा देखील जयंत पाटील यांच्यासाठी एक मोठा धक्का होता। त्यापाठोपाठ मिरज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन 11 जुलैला जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले। या पंचायत समितीवर खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सभापती आणि उपसभापती आहेत। मात्र तिथंही काही अंशी जयंत पाटील यांचा प्रभाव होता, संबंध होता हे नाकारता येत नाही। विशाल पाटील आणि जयंत पाटील हे इथे एकत्र आले होते आणि त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात मिरज पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांची निवड ही प्रशासनानं रद्द ठरवली आहे। त्यासोबतच प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत घडलेला घटनाक्रमही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल। प्राजक्त तनपुरे जयंत पाटलांचे सख्खे भाचे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत असणारे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचे सर्वात विश्वासू मानले जातात। प्राजक्त तनपुरे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते आणि याच पक्षाकडून त्यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलेला, मात्र तो अर्ज त्यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या एका शब्दाखातर माघारी घेतला। पुढे त्यांनी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून ते विधान परिषदेवर गेले। हा घटनाक्रम आणि ही गोष्ट खूप काही सांगून जाते, कारण प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे भाचे आहेत। त्यावेळी देखील चर्चा सुरू झालेली की भाच्याला पुढे पाठवून जयंत पाटील हे मागावून भाजपमध्ये जातील काय। खरं तर आमदार जयंत पाटील यांनी अलीकडच्या काळात विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी जोडून घेण्याचे पुरेपूर प्रयत्न केलेले, जे कोणाच्या नजरेतून सुटले नाहीत। या काळात त्यांनी स्वतःच्या ताकदीला आवर घातला आणि महापालिका निवडणुकीत कमी जागा घेतल्या, मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांनी भाजप वगळून अन्य सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। सांगलीमध्ये या पक्षांमध्ये एकमेकांविरुद्ध लढत होणार नाही याची दक्षता घेतली, ज्याचा फायदा त्यांना त्या निवडणुकांमध्ये झाला देखील। मात्र त्यानंतर आता भाजपनं साम दाम दंडभेद या चारही गोष्ट जयंत पाटलांविरुद्ध वापरलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच जयंत पाटील यांच्याशी संबंधित संस्था, संबंधित व्यक्तींबाबत एकीकडे खूप साऱ्या राजकीय घडामोडी घडतायत आणि असं असतानाच या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा चालू झाली। या सगळ्या घटनाक्रम कुठे ना कुठे जयंत पाटील यांच्यावर दबाव टाकण्यासाठीच घडवल्या जात आहेत अशी चर्चा देखील राजकीय सूत्रांमध्ये चालू आहे आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट खूप काही सांगून जाते। जयंत पाटलांनी स्वतः कितीही नाकारलं तरी कदाचित येत्या काही दिवसांमध्ये जयंत पाटील जर भाजपमध्ये दिसले तर कोणालाच आश्चर्य वाटायला नको। सध्या इथेच थांबूयात, मात्र या सगळ्या घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत? भाजप जयंत पाटलांना नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व प्रयत्न करतायत का? जयंत पाटील आता हतबल होऊन भाजपमध्ये किंवा भाजप सोबत जातील का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा एका नवीन विषयावर बोलायला आपण भेटूया। तूर्तास धन्यवाद।